आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे ढाबा स्टाईल आलू भुना मसाला। आजची रेसिपी मी स्वतः 2 ते 3 वेळा ट्राय केल्यानंतर हीच रेसिपी मला परफेक्ट वाटली आणि तीच मी शेअर करणार आहे। तर फर्स्ट ट्रायमध्ये तुमचीही ही आलू भुना मसाला परफेक्ट होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आलू भुना मसाल्यासाठी मी 2 कांदे बारीक कट करून घेणार आहे, 2 टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे, 4 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत। आता नेक्स्ट एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होऊ द्यायचे। मग मोहरी घ्यायची, हाफ टीस्पून मोहरी या तेलात छान तडतडू द्यायचे। त्यानंतर जिरे घ्यायचे, हाफ टीस्पून, आणि हे दोघंही छान फ्राय झाल्यावर कांदे यात आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। तसं तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा ॲड करू शकता, पण टेक्स्चर छान येतं असं बारीक कांदा घातल्याने। आता साधारण 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट आपल्याला इथे ॲड करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिट हे परतवून झाल्यानंतर टोमॅटोची प्युरी आपण इथे ॲड करणार आहोत आणि 2 ते 3 मिनिट ही प्युरीसुद्धा आपल्याला शिजू द्यायची आहे। आणि नेहमीप्रमाणे प्युरी लवकर शिजावी म्हणून मी इथे मीठ ॲड करून घेणार आहे। आता ही प्युरी मीडियम फ्लेमवर शिजते तोपर्यंत आपण एक स्पेशल मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी एका बाउलमध्ये घेणार आहे 1 कप दही आणि त्यात घ्यायचे आपल्याला 1 टेबलस्पून लाल तिखट, धने जिरे पावडर घेते मी हाफ टेबलस्पून, त्यानंतर हळद घ्यायची आहे 1 टीस्पून, हाफ टीस्पून आपण इथे ब्लॅक पेपर घेणार आहोत, त्यानंतर 1 टीस्पून गरम मसाला। आता ह्या सगळ्या गोष्टी ॲड करून झाल्यावर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। दही आणि मसाले मिक्स केल्याने काय होतं, दही फाटत नाही। इकडे आपला हा स्पेशल मसाला तयार करून झालेला आहे आणि एकीकडे आपली प्युरीसुद्धा शिजून झाली आहे। यात आपल्याला हे दही आणि मसाले जे मिक्स केलं होतं ते आपल्याला इथे ॲड करायचे आणि हळूवारपणे एखादा मिनिट हे मसाले व्यवस्थित मिक्स करत परतवून घ्यायचे। थोड्या वेळाने तुम्ही बघाल तेल आता सेपरेट होताना दिसते। तर आपण काय करणार आहोत, आपण दहीवाला बाउलमध्ये थोडं पाणी घालून ते पाणी ह्या मसाल्यात ॲड करून हा मसाला किंवा ग्रेव्ही या एवढ्या पाण्यात 5 ते 10 मिनिट मीडियम फ्लेमवर पॅन कवर करून शिजून घेणार आहोत। आता हा मसाला आहे ना, जेवढा चांगला शिजू दिला तेवढी ग्रेव्हीची टेस्ट छान येते, म्हणून ही प्रोसेस तितकीच महत्त्वाची असते। तर हे बघा 10 मिनिटात ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे आणि स्मेलही खूप भारी येतो आहे। तर इथे आपली ढाबा स्टाईल आलू भुनाची ग्रेव्ही बनवून तयार आहे। आता नेक्स्ट प्रोसेस, एकीकडे एका पॅनमध्ये मी घेणार आहे बटर 1 टेबलस्पून, थोडंसं तेल पण लागणार आहे आपल्याला। आणि आता बटर मेल्ट झाल्यावर कांदे असे थोडेसे मी मोठे कट केले होते ते यात आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथेच 1 शिमला मिरची थोडी मोठी कट केलेली, 1 हिरवी मिरची कट केली यात ॲड करून हे सुद्धा आपल्याला कांद्यांसोबत भाजून घ्यायचे आहेत। हाय फ्लेमवर आपल्याला हे कांदे आणि शिमला मिरची भाजून घ्यायची आहे, थोडीशी क्रंची होऊ द्यायची आहेत कांदे आणि शिमला मिरची। आणि मग 3 ते 4 बॉईल केलेले पोटॅटो आपल्याला यात ॲड करायचे, जे मी आधीच कट करून घेतले होते। आता यावर आपलं थोडंसं मीठ घालून हे सगळं साहित्य एखादा मिनिट हाय फ्लेमवर मिक्स करत परतवून घ्यायचं आहे। हे बघा बटाटे, शिमला मिरची आणि कांदे छान फ्राय झालेले दिसत आहेत। तर आता आपण काय करणार आहोत, हे भाजून घेतलेले कांदे, मिरची आणि बटाटे ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेणार आहोत आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करत पुन्हा परतवून घ्यायचं आहे। फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कांदे आणि शिमला मिरचीचा क्रंच आपल्याला मेंटेन राहू द्यायचा आहे। तर आता आपण काय करणार आहोत, हा आलू भुना मसाला थोडासा कोरडा झालेला दिसतोय, तेव्हा आपल्याला इथे लागणार आहे थोडासा रस्सा, म्हणून मी हाफ ग्लास पाणी इथे ॲड करणार आहे। तुम्हाला तसं लागेल तसं कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता। आणि मग कसुरी मेथी हातावर चुरून भाजीत ॲड करणार आहे, जिच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो भाजीला। कसुरी मेथी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कोथिंबीर आपल्याला इथे ॲड करायची आहे आणि खूप जास्त नाही, फक्त 1-2 मिनिट पॅन कवर करून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आता 2 मिनिटांतर पॅन ओपन करून बघू, ग्रेव्ही आपली आधीच शिजली होती, पोटॅटो ऑलरेडी बॉईल होते, म्हणून खूप जास्त शिजवायची गरज नसते। फक्त ग्रेव्हीचा मसालेदार टेस्ट बटाट्यामध्ये उतरावा म्हणून 1-2 मिनिट आपण ही भाजी शिजवून घेतली आहे। तर तयार आहे आपला ढाब्यासारखा आलू भुना मसाला, तोही घरच्या घरी। मसालेदार असा आलू भुना मसाला छान रुमाली रोटी किंवा नान किंवा राईससोबत एन्जॉय करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही आलू भुना ढाबा स्टाईल रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।